नमस्कार, मी विजय राजपूत आवाज जनतेच्या चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो। आज 26 जानेवारी निमित्त सातगाव डोंगरी येथे ग्रामसभा घेण्यात आली। शासन गावागावांच्या सर्वांगीण विकासासाठी लाखो करोडोचा निधी उपलब्ध करून देते। त्यात काही गावांचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो, परंतु ह्यात हव्या तितक्या प्रमाणात सातगावचा विकास झालेला दिसत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। म्हणून सरपंच उपसरपंच यांचे म्हणणे काय, सत्ताधारी आणि विरोधी ग्रामपंचायत सदस्य यांचे म्हणणे काय, आणि ह्या सगळ्यातच ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी लोकांना कुत्रे म्हटले याने झाले काय, बघूया संपूर्ण व्हिडिओ। नागरिक म्हणून तुमची काय भूमिका, या ग्रामसभेची भूमिका व्यवस्था बघून सर? नाही हे तर व्हायलाच पाहिजे, त्यांना इथे व्यवस्था झाली पाहिजे होती, परत ते सदस्य हजर झाले पाहिजे आणि सभेला सुरुवात झाली पाहिजे, विषय काय काय ते मांडले गेले पाहिजे, ग्रामस्थांची जी अडचण असेल तिच्यावर काहीतरी निवारण अशा पद्धतीने समाधान केलं पाहिजे। मध्ये प्रश्न मांडायचे, मीटिंग कधी चालू होईल त्यांनी सांगावं। ताई, ग्रामसभेला 1 घंटा झाला, ग्रामस्थ आले, मग मीटिंग केव्हा चालू होते असं त्यांचा प्रश्न आहे। सत्ताधारी गट उत्तर देईन, बरोबर आपण विरोधात आमचे 100 प्रश्न आहे, आपण 1000 प्रश्न आहे गावाचे, एक नाही, बरोबर आहे का नाही? त्यात सत्ताधारी गट त्याचे उत्तर देतो, अर्थ आहे। मागील 5 वर्षात ग्रामपंचायत मध्ये किती निधी जमा झाला आणि तो कसा खर्च झाला आणि किती उरलेला आहे, त्याचं काय करणार आहे, त्याचं त्यांनी नियोजन सांगावं गावा जनतेला। काय बोलले भाऊ तुम्ही? ते म्हणताय कोरम पूर्ण नाही म्हणे आमचा, म्हणून सभा होणार नाही। मी विचारतोय आता त्यांना। ताई काय म्हणताय? कोरम पूर्ण झाला तर सभा होईल, नाही तर बरं का? कोरम पूर्ण सांगा ना आता। तुम्ही ग्रामसभेत कुत्रे म्हणून भुकता असे ग्रामस्थांना बोलले। कुत्रे काय, 1 मिनिट, काय झालं विषय? साहेबांना प्रश्न विचारतोय ना। हा, तुम्ही नाही सर भाऊ, सरपंच साहेबाला तुम्ही उठून का बरं नेत होते? अरे काय झालं आप्पा? इथे मीटिंग चालू, इथे लोक कशासाठी जमलेले? संबंधित लोकच तर म्हणताय, तुम्हाला कोणी आदेश दिला? मग तू सरपंचाला उचलून का बरं नेत होता? माणूस हे गर्दी न करायची। ग्रामसेवक येत नाही सत्ताधारी म्हणता। सत्ताधारी म्हणतो ना, ग्रामसेवक येत नाही म्हणून किती बिनलाची परिस्थिती आहे। लोकांना सैन सुटलं पाहिजे, लोकांना कुत्र्यासारखे बनवून राहिले। अरे उपसरपंचासारखा माणूस म्हणतो की कुत्र्यासारखे काय भुकू राहिले, हे लोकांना म्हणून राहिले। इतकी विचित्र परिस्थिती आहे। ही परिस्थिती सर्व ग्रामसभेत होती। आणि काय घडली, कावर घडली, कुठेतरी पाणी मुरतंय, पुरा 100% गॅरंटी आहे, कोणीतरी पाणी मुरतंय, पैसे घेऊन ये लोक त्यांच्या वेळेस, म्हणून हे लोक असं बोलताय। या लोकांना, जनरल लोकांना तुम्ही असं कुत्र्यासारखं म्हणशाल, म्हणजे इथं विचित्र परिस्थिती झाली। बॉडीचे सदस्य उपस्थित आहे ना, विरुद्ध बॉडीचे सदस्य आम्ही सगळे हजर आहे। हा, काही सदस्य सत्ताधारी सत्ताधारीने तुम्ही हजर आहेत, नेहमी असंच चालतं। हा, ओके। मागच्या वेळेस पण आम्ही एवढंच जण होतो, मागच्या बाकीच्या गावाविषयी काही पडले ते येतच नाही। वेळोवेळी ते काही सदस्यांचं असं म्हणणं आहे, बसतंय पण इकडे येत नाही, गावाचा विषय त्यांना महत्वाचा नाही। गावाच्या काय समस्या आहे, काय नाही, काय त्यांना बरोबर लोकप्रतिनिधीने ते गावाचं त्यांनी लोकांच्या काय समस्या आहे ऐकायला पाहिजे, ग्रामसभेला हजर राहायला पाहिजे, ते राहत। अर्जदार ग्रामस्थ सातगाव डोंगरी तालुका पाचोरा। वरील विषयी आम्ही ग्रामस्थ सदर अर्ज करतो की मौजे सातगाव डोंगरी ग्रुप ग्रामपंचायती सन 24 पासून ते आज येतो गावात वास्तवमध्ये एकही ग्रामसभा आपण घेतलेली नाही। त्यामुळे गावातील दैनंदिन समस्या मोठ्या प्रमाणावर असून कोणाकडेही मांडावा हा प्रश्न निर्माण झाला असून गावातील प्रत्येक भागात वार्डात रस्ता समस्या, गटारीतील सांडपाणी, रस्त्यावर वाहने, नादुरुस्त गटारी, गांधीचे साम्राज्य, दुर्गंधी, आरोग्यविषयक समस्या, दिवाबत्ती, पाणी पुरवठा व्यवस्थापन अभाव, सार्वजनिक शौचालय, मुतारींचा अभाव, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध समस्या पूर्ण गाव समस्यांना तोंड देऊन हैराण झाले असून गावातील ग्रामपंचायत नावापुरती आहे की काय असे आम्हा ग्रामस्थांना वाटू लागले आहे। कारण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार आम्ही तक्रारी करून सुद्धा तक्रारीचे निवारण होत नाही। परंतु आम्हा गावकरी नागरिकांना आश्चर्य वाटते
शासनाच्या विविध योजना अभियान केंद्र शासन राज्य शासन 15वा वित्त आयोग खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती निधी व ग्राम निधी आणि इतर निधी या सर्व योजनांमधील निधी जातो कुठे हे आम्हा गावाला न उलगडणारे कोडे झालेले आहे. तरी 21-22 ते आसपास येतो या सर्व शासनाच्या व इतर योजना मधील मिळणारा निधी सातगाव डोंगरी ग्रामपंचायतला किती प्राप्त झाला व आजपर्यंत कोणकोणत्या योजना आपल्या गावाच्या ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात आल्या व किती योजनांचे काम चालू आहेत व कोणत्या पूर्ण झाल्या त्या योजनांच्या कामावर किती निधी खर्च झाला त्या सर्व कामाची ऑडिट रिपोर्ट छायांकित प्रत ग्रामपंचायती सर्व बँक पासबुक आजपर्यंत प्रिंट केलेल्या छायांकित प्रत मिळावी व पासबुक सभेमध्ये असावे. सर एकच मिनिट सर संबंधित विषयावर ह्या ऍडिशनल आता ऍड केलेले आहे संबंधितांनी त्यांच्या थ्रू ग्रामसभा व्हायला नको संबंधितच उपस्थित हवे ग्रामसेवकच हजर पाहिजे. संबंधित गावाचे सरपंच इथं हजर आहेत ते ह्या प्रश्नांचे सर्व उत्तर द्यायला तयार आहे. ताई तुम्ही तयार आहेत सर्व प्रश्नांचे उत्तर द्यायला? दप्तर आप्पाजवळ आहे तुम्ही प्रश्न उत्तर देऊ शकत नाही जे माहिती ते दिल ना जे माहिती आहे ते काय बोलले भाऊ तुम्ही? ते म्हणताय कोरम पूर्ण नाही म्हणे आमचा म्हणून सभा होणार नाही. मी विचारतोय आता त्यांना. ताई काय म्हणताय? कोरम पूर्ण झाला तर सभा होईल नाही तर बरं काढतील. कोरमपूर सांगा ना आता तुम्ही बोजगुच्छ बाहेर आहे, आता सभा होती का? नाही याची एक द्या मग आम्हाला. कोरम पूर्ण झाला नाही म्हणून आज आम्ही सभा तर खूप केली आणि तिचं वार तारीख अजून परत दवंडी आणि त्याच्यात आमचा एक विषय झाला काय की ग्रामसेवक हजर असला पाहिजे. आमचा विषय त्याच्यात हा झाला. तुमचं काय प्रोसिजर ती तुम्ही राबवा आणि त्याच्यात आमचा एक विषय घ्या की ग्रामसेवक हजर असावा आणि ती तारीख आम्हाला लिहून द्या. ग्रामसभा आता गाव लावेल गावात लावल्यानंतर गाव तलाठी व्हिडिओला करू आपण ती तारीख. अरे पण आजचा विषय त्यांच्याकडून लिहून घेऊ द्या ना. मग ग्रामसेवक सभेत पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. हा सगळ्यांचं मान्य आहे ना ग्रामसेवक पाहिजे सभेमध्ये सगळ्या ग्रामस्थांचं मागणी आहे. मग ग्रामसेवक येत नाही का? आम्ही फोन लावतो येत नाही ते आम्ही काय करणार तिथे. तुमच्या जनरल मीटिंग आता झालेल्या दिसत आहे आम्हाला. नाही हो काय झाल्या मग ग्रामसेवकांनी सह्या वगैरे एकही जनरल मीटिंग नाही नाही. झाल्या मागची समृद्ध ग्रामपंचायतची ग्रामसभा झाली का? नाही नाही ना नाही. ताई समृद्ध ग्रामपंचायतची ग्रामसभा झाली का? समृद्ध ग्रामपंचायतची कुठे झाली होती? ग्रामपंचायत मध्ये. ग्रामपंचायत कोणती नेमकी? ग्रामपंचायत आपल्या गावाला ग्रामपंचायत तुम्हाला माहिती आपल्या गावात एक मांगवाड्यात होती 1 महिना अगोदर. आता गावाबाहेर आहे. आता गावाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ आहे. मग कोणत्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा झाली समृद्ध ग्रामपंचायतची? मग ही ग्रामसभेचे काही विषय तुम्ही मांडले का मांडणार आहे? ग्रामस्थ जमा झाल्याशिवाय मला विषय मांडता येणार नाही. आणि आणि सरपंच साहेब आहेत तिथं त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मंडळी यांच्या उपस्थितीत जो निर्णय होईल तो निर्णयाला आपण वरिष्ठांना कळवून देऊ. त्यांना प्रश्न विचारतो पाहिजे. कोरम पूर्ण झाला नाही तर सभा तहकूब करण्यात यावी का? बोला. ताई ते म्हणताय काय बोलले भाऊ तुम्ही? ते म्हणताय कोरम पूर्ण नाही म्हणे आमचा. म्हणून सभा होणार नाही. मी विचारतोय आता त्यांना. ताई काय म्हणताय? कोरम पूर्ण झाला तर सभा होईल नाही तर बरं काढतील. कोरमपूर सांगा ना आता. पुरा न झाल्यामुळे ग्रामसभा बरखास्त झाली. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आवाज जनतेचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये अवश्य सांगा.